जय भीम. मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आहे 14 एप्रिलला आणि त्यानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समजून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत शिंदेशाही घराण्यातले डॉक्टर उत्कर्ष शिंदे, ज्यांनी डॉक्टरकी मिळवलेली आहे आणि त्याचबरोबर ते संगीताची जोपासना सुद्धा तेवढ्याच चांगल्या पद्धतीने करतायत आणि बिग बॉसचं घर सुद्धा त्यांनी गाजवलेलं आहे. अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करून त्यांनी स्वतःची एक ओळख निर्माण केलेली आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलायचं झालं तर मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक नाव नाही आहे, तर हा एक विचार आहे. आणि त्यानिमित्त त्यांना आता त्यांच्या जयंतीनिमित्त आपल्याला आदरांजली अर्पित करायची आहे. आपण शब्दांमध्ये त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करूयाच, पण त्याचबरोबर सुरांच्या माध्यमातून तुम्ही स्वतः लिहिलेलं एखादं गाणं आमच्या प्रेक्षकांसाठी प्रेझेंट करा आणि सुरुवात आपण तशीच करूयात. सर्वप्रथम न्यूज 18चे खूप खूप आभार की इतका उत्तम उपक्रम तुम्ही सर्वजण राबवताय. कारण का बाबासाहेबांना ओळखत कोणी नाही असा कोणीच नाही आहे ऑब्व्हियसली, पण हे दररोज दरवेळेला तुम्ही काही ना काही माणसांसाठी, प्रेक्षकांसाठी बाबासाहेबांचे विचार घेऊन येतात. त्यासाठी तर तुम्हा सर्वांचे थँक्स. आणि आता भीमजयंती येते, बाबासाहेबांची जयंती येते, तर सगळ्यांच्या मनामध्ये जे आहे ते आता माझं नुकतंच गाजत असलेलं गाणं, एक चमत्कार व्हावा, एक चमत्कार व्हावा, एक जादूच व्हावी, एक चमत्कार व्हावा, एक जादूच व्हावी, याव गगनातून खाली एक विमान, याव गगनातून खाली एक विमान, त्यातून उतराव माझ्या अभिमान, भिमान, उतराव माझ्या अभिमान, त्यातून उतराव माझ्या अभिमान, भिमान, उतराव माझ्या अभिमान. वा वा. जेव्हा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलतो त्यावेळेला त्यांचं पुस्तक प्रेम, ते ज्या पद्धतीनं पुस्तकं वाचायचे, तासनतास अभ्यास करायचे, हे प्रत्येक जण ते आठवतं आणि त्याला फॉलो करण्याचा प्रयत्न करतात. पण त्याच्यामध्ये मला नाही माहित की कोणी तेवढंच सफल होत असेल, तर त्याविषयी काय सांगाल? खूप बाबासाहेबांनी ज्याप्रमाणे आपल्या सगळ्यांसमोर एक एक्झाम्पल ठेवलेलं आहे, हो, की जर जगामध्ये तुम्हाला तुमचं स्थान, तुमचं इम्पॉर्टन्स किंवा तुमची आयडेंटिटी घडवायची असेल तर बाबासाहेब पूर्ण आयुष्याला समप करतात 3च गोष्टीमध्ये, की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. बाबासाहेबांचं पुस्तक प्रेम हे इतकं निराळं आहे की त्यांनी पुस्तकांसाठी घर बांधलं, ज्याला आपण राजगृह म्हणतो. आत्ताच्या परिस्थितीमध्ये ज्या वेळेला लहान बाळ असतं, आपण बघितलं असेल की जो तो मोबाईलवरती, म्हणजे आई मुलाला सेरलेक्स चारताना, अन्न छोटं काही चारत असताना, दूध पाजताना देखील मोबाईल दाखवते. तर त्याच्यावरती तसं होऊ नये म्हणून एक गाणं मी बनवलं होतं, दीक्षाभूमीहून घरापर्यंत, दीक्षाभूमीहून घरापर्यंत, चालेन हवं तर मी पायीच, चालेन हवं तर मी पायीच, आई मला तू घेऊन दे ग, आई मला तू घेऊन दे ग, पुस्तक भीमाचं रमाईचं, पुस्तक भीमाचं रमाईचं. आणि याच्यामध्येच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लहानपणाविषयी बोलायचं झालं तर एका लष्करी अधिकाऱ्यांच्या घरी त्यांचा जन्म झालेला होता आणि त्यावेळची जी परिस्थिती होती, म्हणजे त्यांना शिक्षणासाठी जो संघर्ष करावा लागलेला होता, त्याविषयी काय सांगू शकाल? बाबासाहेब जरी लष्करी सुभेदाराचे चिरंजीव असले आणि त्यांना महूमध्ये जन्म मिळाला असेल, तरीही त्यांचं आयुष्य कधीच तितकं, आपण म्हणतो आताच्या पिढीमध्ये आपण म्हणतो की ही इज बॉर्न विथ अ सिल्वर स्पून, असं बऱ्याच जणांना म्हटलं जातं. पण बाबासाहेब हे त्याला अपवाद आहेत. मला वाटतं बाबासाहेबांना आयुष्यभर संघर्ष मिळाला, त्याच्यामुळेच बाबासाहेब हे लेजेंडरी झाले. जेव्हा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षाविषयी बोलतोय त्याच वेळेला रमाईंचा संघर्ष सुद्धा विसरून चालणार नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेवढं शिक्षण घेतलेलं आहे त्यांच्या नावापुढे कमीत कमी 26 पदव्या लागतात. बरोबर. पण या वेळेला, म्हणजे जो काळ होता शिक्षणासाठी त्यांनी दिलेला किंवा ज्या पद्धतीनं ते अभ्यास करायचे, या सगळ्यामध्ये कुठेतरी रमाईंचं जे आयुष्य होतं ते म्हणजे असं म्हणतात की
त्या एकट्या होत्या किंवा त्या सुद्धा तेवढाच संघर्ष करायच्या? बरोबर. मला तर वाटतं बाबासाहेब बनले. बाबासाहेब आपल्या सगळ्यांना प्रार्थनीय झाले आणि आपल्या सगळ्यांना ते आदर्श झाले. पण जर रमाई नसत्या हां. तर मला वाटतं परिस्थिती वेगळी असती. तर रमाईसाठी एक गाणं मला खूप आवडतं, सगळ्या महाराष्ट्राला आवडतं खरं तर. नांदण नांदण होत रमाचं नांदण, नांदण नांदण होत रमाचं नांदण, भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदण, भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदण. रमाईंचं चरित्र वाचताना हां. तेव्हा रमाईंचे बरेचसे बाळ इथे मरत होते. हो, हो. बरीच त्यांची लेकरं मरत होती. हं. तर रमाई हे बाबासाहेबांपर्यंत किती दिवसाने ते पत्र पोहोचणार, ती यातना, हे सगळ्या दोघांनी बघितलेलं आहे, खरं तर अनुभवलेलं आहे. हे आपण फक्त विचार करू शकतो की अरे कसं झालं असेल. पण बरोबर. त्यांच्यावरती जे त्यावेळेला त्यांनी जे सफर केलं, मला तर वाटतं हे कुठल्या दुसऱ्या कपल किंवा दुसऱ्या जोडप्यांना कुणाला हे नसेल आलं. पण म्हणून रमाईला रमा माता म्हटलं जातं. हं. जेव्हा रमाई माता त्यांचं बांगड्या काढून जेव्हा ते देतात गरिबांसाठी, की त्यांना आपल्या अनाथ मुलांसाठी त्या बांगड्या देतात आणि म्हणतात की ह्यांना अन्न पुरवण्यासाठी ह्या बांगड्या माझ्या विका, ते चालेल. म्हणून त्या 9 कोटी त्यावेळेची जी काही जनसंख्या होती म्हणून त्यांना कोटींचा दाता म्हणतात आणि 9 कोटीची आई म्हणतात. तर माझं एक नवीन गाणं आहे की मौत्या कापसावानी की निर्मळ झऱ्याचं पाणी, मौत्या कापसावानी की निर्मळ झऱ्याचं पाणी, कोटी दिनांची आई झाली कशी सांगना, कोटी दिनांची आई झाली कशी सांगना, आई कशी होती रमाई तू आई सांगना, हं. आई कशी होती रमाई तू आई सांगना, काग म्हणती तिला सावली भीमाची, काग म्हणती तिला सावली भीमाची, काग जो तो देतो ग्वाही माता रमाची, गाईच्या रूपात होती वाघीण कशी सांगना, गाईच्या रूपात होती वाघीण कशी सांगना, आई कशी होती रमाई तू आई सांगना. वा, खूप छान. एकूणच असं म्हणता येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा देश कल्याणासाठी ज्ञानार्जन करत होते त्यावेळेला इकडे रमाईचा संघर्ष हा सगळा सुरू होता. भीमगीतांविषयी बोलायचं झालं तर बरीचशी अशी गाणी आहेत की ज्याच्यातून तो जो काळ होता, संविधान लागू झालेलं किंवा ज्या पद्धतीनं संविधान अस्तित्वात आलं तेही सांगण्याचा प्रयत्न होत असतो. संविधान किंवा भारत, आम्ही तर बाबासाहेबांना भारताचा, मॉडर्न भारताचे फादर्स मानतो त्यांना सगळेजण. तर बाबासाहेबांनी कोणत्या कोणत्या क्षेत्रात काम केलं आहे, तर असं एकही क्षेत्र नाही आहे ज्याच्यामध्ये बाबासाहेबांचा इनपुट नसेल. यू नेम इट अँड ही हॅड डन इट सम ऑफ द अदर थिंग. त्यांनी त्याच्यामध्ये काही ना काहीतरी केलेलं आहे. फक्त मला वाटतं आपण अभ्यास जितके बाबासाहेब वाचू तितके आपल्याला वेगवेगळे पैलू बाबासाहेबांचे कळतील. बरोबर. म्हणजे एक गाणं मी केलं होतं जे खूप हिट आहे, क्रांती सूर्य तू शिल्पकार तू भारताचा, क्रांती सूर्य तू शिल्पकार तू भारताचा, क्रांती सूर्य तू शिल्पकार तू भारताचा, बोधिसत्व मूक नायका, मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्य तेजा, तूच सकल न्यायदायका, जीवन तुझे आम्हास प्रेरणा, दाही दिशा तुझीच गर्जना, भीमराया माझा भीमराया, वा. भारताचा पाया माझा भीमराया, स्पर्शिले तू ओंझळीने खुले केले पाणी चौदार तळ्याचे, हक्क देऊन माणसाला खुले केले पाणी चौदार तळ्याचे, शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा, शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा, मार्ग प्रगतीचा दाविला दिना, भीमराया माझा भीमराया. वा. या गाण्याची एक वेगळी मजा आहे, कारण का म्युझिक हे जिंगल आहे 1 मिनिटाचं,
आणि जसं जसं म्युझिक चेंज होतं ना तसं तसं आम्हा सर्वांना बाबासाहेब मांडण्याची पद्धत पण मला वाटतं चेंज करावी लागते. आधी आपण जेव्हा मागे बघतो तेव्हा कधी ऑर्कुट होतं, मग फेसबुक आलं, मग आता इन्स्टाचा जमाना आहे. माणसं म्हणतात जे काही असेल नसेल जे काही घडतं इन्स्टावर दिसतं. तर इन्स्टावरती असताना की अरे हा याचा फॉलोवर आहे, तो त्याचा फॉलोवर आहे, फॉलोअर्स किती आहेत, हा जो शब्द आहे. मी म्हटलं की अरे ह्याच्यावरती आपण काहीतरी केलं पाहिजे, कारण ही भाषा आहे आता माणसांची ट्रेंडिंग. तर मग मी केलं की व्हिडिओ ट्रेंडिंग चालतोय जेव्हा जय भीम बोलतोय, व्हिडिओ ट्रेंडिंग चालतोय जेव्हा जय भीम बोलतोय, पोस्ट होती या व्हायरल, रील मिलियन पळतोय, हे बाणा करारी हाय कॉन्टेंट भारी हाय, बाणा करारी हाय कॉन्टेंट भारी हाय, विषय आपला हाय खोलवर, नाय ऐऱ्या गैऱ्याचा चेला र मी, नाय ऐऱ्या गैऱ्याचा चेला र मी, हाय भीमाचा फॉलोवर, वा. नाय ऐऱ्या गैऱ्याचा चेला र मी, हाय भीमाचा फॉलोवर. आणि याच्यामध्येच एक जय भीमवाला, मी जय भीमवाला, Yes, हेही गाणं खूप गाजलेलं. जय भीम, हां. जय भीमवाला आणि जय भीम अँथम हां. हे नवीन प्रयत्न झाला होता की जय भीम अँथम एक अँथम असावं, हां. जे आता तुम्ही बघत असाल बऱ्याचशा पॉलिटिकल पार्टीज त्यांच्या इन्स्टा पेजवरती गाणं असतं. हो. जय भीम क्रांतीचा नारा हा जय भीम, आमचा किनारा हा जय भीम, बोले दरारा हा वैरा इशारा हा जय भीम, क्रांतीचा नारा आणि हा. ते आदर्श शिंदे यांच्यासोबत. येस. हां. आणि आदर्शचं एक गाणं आम्ही आता केलं होतं की ए भावा माझा जय भीम घ्यावा, माना सन्मानाचा अभिमानाचा स्वाभिमानाचा घ्यावा, माना सन्मानाचा अभिमानाचा स्वाभिमानाचा घ्यावा, हे भावा माझा जय भीम घ्यावा. वा. ही सगळी गाणी आत्ताची तुम्ही बघितली असेल की पप्पांच्या पद्धतीची गाणी एक वेगळ्या पद्धतीची होती. आजोबांची तुम्ही ऐकलं असेल की आजोबांचं रणशिंग फुंकिले तू, रणशिंग फुंकिले भीमा तू जाळण्या गुलामी, रणशिंग फुंकिले भीमा तू जाळण्या गुलामी, ह्या निळ्या सैनिकाची घे निळी सलामी, ह्या निळ्या सैनिकाची घे निळी सलामी. म्हणजे ते ज्या वेळेला बाबासाहेब सांगायचे त्यांची त्यावेळेची जी मानसिकता प्रेक्षकांची होती त्यांनी त्याप्रमाणे बाबासाहेब मांडले. हो. मग पप्पांचा काळ जेव्हा आला तेव्हा आता पप्पांचं तुम्ही ऐकलं असेल राजा राणीच्या जोडीला 5 मजली हिमाडीला, राजा राणीच्या जोडीला 5 मजली हिमाडीला, आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. येस. मग त्यांनी आपल्या आपल्या पिढीने आपल्या आपल्या परीने बाबासाहेबांचं कार्य आपल्या आपल्या परीने प्रेक्षकांना त्यावेळेला काय ऐकायचं किंवा मग आपण बाबासाहेबांना विसरू नये, बाबासाहेबांचं कार्य विसरू नये. तर मग जनजागृती त्या एका आपण म्हणतो ना त्या अशा शब्दामध्ये जे पब्लिक प्रेक्षक जे शब्द वापरतात कनेक्ट होतील. मग तेव्हा त्यांनी केलं होतं की ना भाला ना बरची ना घाव पाहिजे, ना भाला ना बरची ना घाव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, उसळू दे त्या लाटा तुझ्या तीरावरती, उसळू दे त्या लाटा तुझ्या तीरावरती, आम्हाला मिळाली अशी ज्ञान भरती, ना मंत्री श्रीमंत्री ना हाव पाहिजे, ना मंत्री श्रीमंती ना हाव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. आपल्या समाजातला जो सगळ्यात दुर्बल घटक आहे त्यांना कसं इक्वल आणता येईल, समान करता येईल, यासाठी काय करता येईल त्या उपाययोजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेला सांगितलेल्या होत्या. आणि त्यामुळेच एक गाणंही आहे, फुकट मिळालंय तुला असं. Yes. हां. तर मला खूप आनंद होतो की हे किती सोप्या भाषेमध्ये सांगितलंय. हां. जमीन जुमला भला तो बंगला, केला या वारसदार. आजच बघा ना आपल्या सगळ्यांना जमिनी आपण विचार करतो की अरे मला इकडे प्रॉपर्टी घ्यायची तिकडे प्रॉपर्टी घ्यायची. एक काळ होता की जेव्हा गावाच्या कुसाबाहेरच्या जागेवरती काही समाजाला ठेवलं जायचं, महिलांना जागा नव्हती. पण कवी आत्ताचे किंवा ज्यांनी कोणी हे गाणं लिहिलंय किती सोप्या भाषेत आहे. जमीन जुमला भला तो बंगला, केला या वारसदार, तुला केला या वारसदार, होता भीमराव लय दिलदार, होता भीमराव लय दिलदार, तुला फुकट दिलं या सार, होता भीमराव लय दिलदार, तुला फुकट दिलं या सार, होता भीमराव लय दिलदार, तुला फुकट दिलं या सार. वा.
म्हणजे एकूणच असं म्हणता येईल की ज्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जीवन जगले, त्यांचं आयुष्य 65 वर्षांचं होतं, पण त्यांनी एक चळवळ उभी केली. त्याचबरोबर ते कायदामंत्री सुद्धा, पहिले कायदामंत्री बनले होते आपल्या भारताचे, आणि संविधानाच्या निर्मितीमध्ये त्यांचं एक महत्त्वाचं योगदान आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांनी या त्यांच्या 65 वर्षांच्या आयुष्यामध्ये केलेल्या आहेत, आणि त्या शब्दांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुमची म्हणजे पूर्ण पिढी शिंदेशाही जी आहे ती करताना आपल्याला पाहायला मिळते. तुमचे आजोबा, वडील असतील, भाऊ असतील, तुम्ही स्वतः आता हे सगळं करताय. तर मग याविषयी तुम्हाला काय वाटतं? कारण एक जी भीमगीतं आहेत, भीमगीतं म्हटल्यानंतर शिंदेशाही, शिंदे घराणं हे हिरिरीनं येतच. मला असं वाटतं ना की आम्ही बाबासाहेबांचे ऋण आमच्यावर म्हणा किंवा पुन्हा अख्ख्या संबंध भारतावर, मी आमचं पर्टिक्युलर सांगेल की शिंदेशाही परिवाराला, शाहीपणा किंवा शिंदेशाही हे जे नाव मिळतं आहे ना, हे आज फक्त आणि फक्त भीमशाहीमुळे आहे, बाबासाहेबांमुळे ते आहे. आम्ही आज पिढ्यानपिढ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं प्रेम आम्हाला लाभतं, प्रेम मिळतं. कुठलाही सण असो तिथे आमचं गाणं असतं, कुठलीही फिल्म असो त्याच्यामध्ये आमचं गाणं असतं. कुठेही जा तिथे मान सन्मान प्रेम सगळ्या समाजातून, सगळ्या वर्गातून आम्हाला मिळतं. मला वाटतं जर भीम ना होते तो ये कुछ नहीं हो सकता था. बाबासाहेबांना आम्ही किंवा तुम्ही सर्वजण, आपण सगळेजण मनातून फक्त थँक्स म्हणू शकतो. हो, बरोबर. आणि आणि त्यावरच एक गाणं सुद्धा आहे. भीम बाबा थँक्स हे माझं गाणं. हम थे हारे बेसहारे किस्मत से थे बेचारे कोई भी साथ ना चला, हमको रोका हमको टोका अंधियारों में था झोंका कोई भी आगे ना बढ़ा, तेरे आने से बिछड़ों को है मिला जीने का एक नया रास्ता, तेरे आने से बिछड़ों को है मिला जीने का एक नया चांस. भीम बाबा थँक्स, वा. भीम बाबा थैंक्स, भीम बाबा थैंक्स. अब तूफानों का रुख बदलते हैं हम, धरती भी कांपे जब निकलते हैं हम, अब तूफानों का रुख बदलते हैं हम, धरती भी कांपे जब निकलते हैं हम, कल जो सहमी थी नारी वो शेरनी बनी, सबके उत्कर्ष के बाबा तुम हो धनी, अब चले आगे हम पीछे फॅन्स. भीम बाबा थँक्स. वा. पण हे जे विचार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, तुम्ही भीमगीतांच्या माध्यमातून म्हणजे तुमच्या पिढ्यानपिढ्या लोकांपर्यंत पोहोचवतायत. पण आता काळ बदललेला आहे. जसं आपण सुरुवातीला बोललो की 30 सेकंदांचा जमाना आहे, 10 सेकंदांचा. मग अशामध्ये या नव्या पिढीला अट्रॅक्ट करण्यासाठी किंवा त्यांच्याशी कनेक्ट करण्यासाठी काही नवीन प्रयोग होत आहेत का? आता खूप म्युझिकचा पॅटर्न खूप बदलला आहे. आता माणसं EDM किंवा ट्रान्स किंवा हिपहॉप किंवा रॅप अशा काही गोष्टी ऐकतात. म्हणजे तुम्ही बघितलं असेल काही फिल्म्समध्ये पण आता रॅपर हे पण मेन लीड सिंगर बरोबर रॅपर पण दिसत आहेत. जगाने डोक्यावर घेतलं त्या लाईनवरती मी गाणं करतोय, झुकेगा नाही साला. अच्छा. तर काय बोल काय असतं साधारण? त्याचा मुखडा असा आहे की फ्लावर नहीं फायर हूँ मैं खुद में ही एम्पायर हूँ, फ्लावर नहीं फायर हूँ मैं खुद में ही एम्पायर हूँ, क्या रोकेगा तू मुझको मैं तेरी सोच से हायर हूँ, कितने भी आए कोई मुझको डराए कोई, कितने भी आए कोई मुझको डराए कोई, मैं नहीं डरने वाला, कहता है जय भीम वाला, कहता है जय भीम वाला, मैं झुकेगा नहीं साला, कहता है जय भीम वाला, मैं झुकेगा नहीं साला. हे आपण बघतोय की साहित्यामध्ये सुद्धा विद्रोही साहित्य आहे. मग कवी नामदेव ढसाळ यांनी बऱ्याचशा कविता लिहिलेल्या आहेत. ते दरवर्षी एक कविता लिहायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर. तर हे जे विद्रोही साहित्य आहे किंवा जी चळवळ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, तर ती संगीतामध्ये आणणं कठीण आहे असं वाटतं? नाही, उलटं मला वाटतं विद्रोह कशासाठी होतोय. जर तो जगण्यासाठी आहे तर त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे. जर त्याच्या हक्कासाठी आहे तर तो ऐकला पाहिजे, ना की त्याला नेगेटिव्ह म्हणून गोळ्या झाडायच्या.
जेव्हा आपण संगीताविषयी बोलतो त्यावेळेला किंवा जी एक चळवळ आहे, भीम चळवळ आहे, भीम गीतं सादर केली जातात, अशामध्ये आपण युरोपियन कंट्रीजकडे बघितलं किंवा युरोपियन खंडामध्ये बघितलं तर तिकडे त्या त्या चळवळीचे बँड आपल्याला दिसतात. तसे काही बँड आपल्याला दिसत नाहीत. ज्याही वेळेला खऱ्याची बाजू मांडणारा आवाज जेव्हा जेव्हा आला तेव्हा तेव्हा त्याला अपोज करण्यात आला. म्हणजे बाबासाहेब इतक्या डिग्र्या घेऊन इतकं माणसांसाठी भारतासाठी बोलले, पण त्यांना मग एका जातीपुरतं बंदिस्त ठेवण्याचा प्रयत्न झाला. तसाच ज्याही वेळेला कोणताही व्यक्ती बँड म्हणा किंवा कुठलाही समुदाय जेव्हा त्याची बाजू मांडतो तेव्हा जो समुदाय त्याच्यावरती अत्याचार करतो तो त्याला दाबण्यासाठी त्याला नेगेटिव्हच पोर्ट्रे करतो. म्हणून आपल्याकडचे म्हणजे तुम्हाला माहिती असेल फक्त भारतातच नाही तर सगळीकडे बॉब मार्ली असेल किंवा आपल्याकडे असतील किंवा असंख्य जागेला जेव्हा जेव्हा ज्याने ज्याने हक्काची गोष्ट मांडली तेव्हा तेव्हा त्याला विद्रोही म्हणून सांगून त्याला संपवण्यात आलं. कारण का जर तो आवाज बाकीच्यांनी ऐकला म्हणजे आपल्याकडे कलबुर्गी असतील किंवा डॉक्टर पानसरे असतील, असे असंख्य दाभोळकर असतील आणि असे असंख्य रायटर्स म्हणा किंवा नामदेव ढसाळ. म्हणजे आत्ता एकाने विचारलं की हम नामदेव ढसाळ को नहीं पहचानते, नामदेव ढसाळ कौन है नामदेव ढसाळ. तर मला असं वाटतं की ज्या माणसाला सरकारने ही पदवी दिली आहे त्यांना, तर त्या माणसाला तुम्ही ओळखत नाही. तर मला असं वाटतं की काही मुद्दामून काही गोष्टींना टाळलं जातं, काही गोष्टींना पुढे आणलं जात नाही. पण बाबासाहेब परत तेच म्हणतात, अतदीप भव, तू स्वतः इतकं प्रज्वलित हो की जगामध्ये प्रकाशमान तू सगळं वातावरण केलं पाहिजे आणि सगळा अंधकार दूर केला पाहिजे. आता आपण जे म्हणतो ना की ऑडिओ व्हिज्युअल माध्यम, बाबासाहेबांनी तेव्हा सांगितलं की मी 10 भाषणं देईन, त्याच्या बदल्यात जर एक माझा सारांश जर एका कवीने, एका गीतकाराने, एका शायराने सांगितला तर तो माणसांपर्यंत पटकन पोचतो. म्हणजे आज टी व्हीवरती बाबासाहेबांचे गाणे जेव्हा वाचतात तेव्हा बरीच लोक आम्हाला सांगतात की शिंदेशाही परिवारामुळे बाबासाहेबांची गाणी टी व्हीवर गेली आणि आम्हाला खूप अभिमान आहे तुमचा. तर आम्ही त्यांना म्हणतो की बाबासाहेबांमुळे शिंदे परिवार टी व्हीवर आहे. वा, खूप छान. आणि आता शेवटचं एक गाणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित. मला वाटतं बाबासाहेबांना एक गाणं म्हणजे खूप माझं पहिलं गाणं होतं सगळ्यात जे मी लिहिलं, संगीतबद्ध केलं आणि ते उत्कर्ष आदर्शची सुरुवात जिथून झाली, जे आजही सगळ्या जयंतीमध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल. ज्याचा रुबाब राजेशाही सुटा बुटात रोजच राही, ज्याचा रुबाब राजेशाही सुटा बुटात रोजच राही, जगात गाजा वाजा, ज्याचा जगात गाजा वाजा, भीमराव एकच राजा, ज्याचा जगात गाजा वाजा, भीमराव एकच राजा. वा, खूप छान. तसं तर मला असं वाटतं की जयंतीच्या वेळेला असेल किंवा इतरही वेळेला भीमगीतं आपण ऐकत असतो, पण शिंदे घराण्यातील एक व्यक्ती ज्यांनी शिंदेशाही लोकांसमोर आणलेली आहे, मांडलेली आहे, भीमगीतं मांडलेली आहेत आणि त्यांनी येऊन अशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलणं, तेवढ्याच आत्मीयतेनं त्यांचे विचार इथं मांडणं आणि सुरांच्या माध्यमातून ते प्रेझेंट करणं एक विशेष होतं माझ्यासाठीही आणि आपल्या प्रेक्षकांसाठीही. त्यासाठी खूप खूप धन्यवाद, तुम्ही इथे आलात आणि एवढे छान गप्पा मारल्या त्याबद्दल. थँक्यू. थँक्स अ लॉट. जय भीम. आणि यासोबतच या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची. तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत.